धानत्वारधादी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमो सचिन्मय. नमो स्वचश. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिकाची या ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. आणि आचार्य भगवान 4 आराधनाच्या माध्यमातून संलेखनाचं महत्त्व सांगत आहेत. आणि कालच्या याच्यामध्ये आचार्य भगवंतांनी स्वाध्यायाचे जे गुण आहेत त्या गुणांचं कथन केलं होतं. त्यामध्ये आचार्य भगवंतांनी आज्ञागुण, सुपरउद्धार गुण, भक्तिगुण, वात्सल्यवृद्धी गुण, तीर्थप्रवर्तन गुण आणि परदेशना गुण या गुणांचं प्रकरण केलं होतं. आणि आजपासून आचार्य भगवान विनय अधिकाराला चालू करणार आहेत की विनय अधिकार हा 4था अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून या गोष्टी समजावून सांगणार आहेत. पहिल्या गाथा कंठस्वराने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. विनयो दर्शने ज्ञाने चारित्रे तपसी स्थित उपचारे च कर्तव्य पंचधापी मनीषिभी. तर आचार्य भगवान इथं काय म्हणत आहेत. आचार्य भगवान इथं सांगत आहेत दर्शन विनय, ज्ञान विनय, चारित्र विनय आणि तप विनय और उपचार विनय, इस प्रकार बुद्धिमानों को 5 प्रकार की विनय करनी चाहिए. बुद्धिमान जे जीव असतील त्यांना 5 प्रकारचे ही विनय करायला पाहिजे. दर्शन विनय, ज्ञान विनय, चारित्र विनय, तप विनय आणि उपचार विनय. या प्रधानांनी बुद्धिमान लोकांनी हे 5 प्रकारचे विनय करायलाच पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. आता पुढच्या गाथेमध्ये सांगतात दर्शन विनय काय आहे. आता प्रत्येक विनयचं गणे कथन करून त्याची सिस्टीम काय असणार त्याचं सगळी सिस्टीम सांगणार आहेत. पहिला गाथा कंठस्वर आणि मग काय सांगितले बघा. उपब्रूहादि तात्पर्यं भक्त्यादिकारणोद्यम सम्यक्त्व विनयोज्ञेय शंकादीनां च वर्जनम. आचार्य भगवान इथं काय म्हणल्यात. शंकादी दोषों का त्याग कर, उपब्रहन या उपगोहन आदि गुणों में एवं भक्ति आदि करने में जो उद्यम है उसे सम्यक्त विनय कहते हैं. काय म्हणलेलं आहे. शंकादी जे दोष आहेत त्याचा त्याग करून उपगोहन आदी जे गुण आहेत त्या गुणांना पालन करणे आणि भक्ती आदी करणे याला सम्यक्त विनय म्हणलेला आहे. याला आचार्य भगवंतांनी सम्यक्त विनय म्हणलेला आहे. म्हणजे 8 दोषांचा त्याग करायचा आणि 8 गुणांना, सम्यक्त्वाचे जे 8 गुण आहेत त्यांना दान करायचं आणि ते पुढे येणार आहे की थांबा सगळे येणार आहे की. आचार्य भगवान पुढच्या गाथेमध्ये म्हणतात विनय किसे कहते है और सम्यक्त विनय क्या है. विनय कशाला म्हणतात आणि सम्यक्त विनय काय आहे हे विचारल्यात. उत्तरामध्ये सांगतात विनयत्य पनयती यत कर्माशुभम तद विनय. तर काय सांगितले एक गाथा दिली आहे. अर्थात जो अशुभ कर्मों को या अष्टकर्मों को नष्ट करती है उसे विनय कहते हैं. ज्या अष्टकर्माला नाश करते त्याला विनय म्हणलेला आहे. म्हणजे 8 कर्मांना किंवा अशुभ कर्मांना जे नाश करणार आहे त्याला आचार्य भगवंतांनी विनय असं म्हणलेलं आहे. शंका आदि दोषों का त्याग, अरहंत देव आदि की भक्ति और उपग्रहण, स्थितिकरण, वात्सल्य, प्रभावना, इन गुणों को धारण करना सम्यक दर्शन विनय है. इससे पहले श्लोक 48, 49, 50 इनके द्वारा इन सबका कथन किया जा चुका है. म्हणजे काय सांगितले शंकादी जे 8 दोष आहेत शंका, कांक्षा, चिकित्सा तर आधी हे 8 दोष आहेत. त्या दोषांचा त्याग करणे आणि अर्हंत देव या आदी पंचपरमेष्ठींची किंवा देवशास्त्रगुरूंची भक्ती करणे आणि उपग्रहण, स्थितीकरण, वात्सल्य आणि प्रभावना या गुणांना धारण करणे सम्यक दर्शन विनय म्हणून सांगितले. ही सम्यक दर्शन विनय आणि 48, 49 आणि 50 श्लोकाच्या द्वारे याचं कथन केलं होतं मागं एकदा की हे काय आहे म्हणून. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान सांगतात ज्ञान विनय. ज्ञानियो विनये काले विनये वग्रहे मतः बहुमाने नुफुत्याम व्यंजने थृते द्वेष्टदा. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात. श्रुत एवं
श्रुतवानो की विनय, काल, अवग्रह, बहुमान, अन्निन्नव, व्यंजन शुद्धि, अर्थशुद्धि और उभय शुद्धि, 8 प्रकार की ज्ञान विनय है. ते काय सांगितल्यात आचार्य भगवान इथं काय म्हणतात, श्रुताचा विनय करणे आणि श्रुताला धारण करणारे जे श्रुत ज्ञानी आहेत त्यांचा विनय करणे. परत काल, अवग्रह, बहुमान, अन्निन्नव, व्यंजनशुद्धी, अर्थशुद्धी आणि उभयशुद्धी ही 8 प्रकारची विनय म्हणून सांगितलेलं आहे. ही 8 प्रकारची विनय आचार्य भगवंतांनी सांगितले. तर इथं काय म्हणतात, इन विनय एवं काल आदि के क्या लक्षण है. ह्या विनय आणि नाही काल आदीचं काय लक्षण आहे हे विचारल्यात. तर पहिला विनयाचं लक्षण सांगतात. तर श्रुत आणि श्रुतधारी जनों की भक्ति, आदर एवं उनके महात्मा का स्तवन करना. विनय, नुसता विनय म्हणजे काय आहे, श्रुत जी जिनवाने आहे त्याचं किंवा ज्यांनी श्रुताला धारण केले त्यांची भक्ती, आदर, त्यांचं महात्मा आणि त्यांचं स्तवन करणे याला विनय म्हणलेलं आहे. ते सगळंच. कालशुद्धी काय आहे बघा, संध्या, पर्व, दिग्दाह, उल्कापात आदि असमय में स्वाध्याय नहीं करना काल विनय है. म्हणजे जे अशी पर्व असतात त्या पर्वामध्ये की नाही किंवा अशा ह्याच्यामध्ये की नाही संध्याकाळमध्ये, संध्याकाळच्या काली पर्व जे असतात, मोठे पर्व असतात त्या पर्वामध्ये, चतुर्दशी, अष्टमी, दशलक्षण पर्व, षोडशकारण पर्व या पर्वामध्ये. दिग्दाह म्हणजे काय, उष्णतेचा दाह आहे किंवा अग्नी कुठं झालेला आहे, उल्कापात कुठं झालेला आहे, अशा वेळी की नाही असमयामध्ये स्वाध्याय करायचा नाही याला सांगितलेलं आहे. अवग्रह पावसाळ्यात चमकते, गाडगुड करतो, त्यावेळी करायचंच नाही. आणि एक गोष्ट काय माहिती काय, हे जे सांगितले हे सगळं सांगितले की नाही ते ह्याच्यामध्ये सांगितले सूत्रग्रंथ कुठले आहेत. सूत्रग्रंथ तुम्ही श्रावक वाचू शकत नाही, हे मुनींसाठी. साधं पुराण वाचू शकते, पण सामाईचे टायमिंग सोडून वाचू शकताय, ते सामाईचे टायमिंग सोडून वाचू शकताय. परंतु सूत्रग्रंथ आहे तो सूत्रग्रंथ वाचू शकत नाही, हे मुनींच्या अपेक्षेनं विषय आहे. पुढे सांगते अवग्रह, जब तक आगम का यह अनुयोग अथवा यह शास्त्र पूर्ण नहीं होगा तब तक मैं अमुक वस्तू नहीं खाऊंगा इत्यादी रूप से नियम लेकर स्वाध्याय करना. अवग्रह म्हणजे काय आहे, कुठलं तरी एक शास्त्र लावलं, आता मरणगंडिका शास्त्र लावलं आहे, तर ते मरणगंडिका शास्त्र पूर्ण होईपर्यंत मी अमुक ही वस्तू खाणार नाही, त्याग करून मी नियमाने स्वाध्याय करणार, याला अवग्रह म्हणतात. हे बी विनय आहे शास्त्राचा. आम्ही चारित्र किंवा हे असलं साधं पुराण ते वाचतो, त्याला पण नियम त्यावेळी घेतला तरी चांगला आहे, सोडा काय बाधा नाही त्याला, सगळ्यालाच घ्यायला पाहिजे असं काय बाधा नाही. घेतला तर चालतंय, नाही घेतला तरी चालतंय, तुमच्या आहे ना. अवग्रह जर विनयपूर्वक सगळं करायचं असेल तर घ्यायला पाहिजे. बहुमान का अर्थ सम्मान है. बहुमानचा अर्थ काय आहे, सम्मान. अर्थात पवित्रतापूर्वक दोनों हाथ जोड़कर सादर नमस्कार पूर्वक मन को निश्चल करके ग्रंथराज को लाते ले जाते समय व विराजमान करते समय नाभि के ऊपर ही रखना, ग्रंथ दोनों हाथ से उठाना एवं शुभ मनोयोग पूर्वक पढ़ना, यह सब बहुमान है. म्हणजे काय करायचं, बहुमान म्हणजे सम्मान, म्हणजे पवित्रापूर्वक श्रद्धेपूर्वक दोन्ही हात जोडून त्यांना सादर नमस्कार करणे, मनाला दृढ करणे. ग्रंथराज नेत असताना दोन्ही हाताने न्यायचं, असं कसं बी ग्रंथराज न्यायच नाही, कसं बी ठेवायचं नाही, दोन्ही हाताने व्यवस्थित घेऊन तिथं सेवायचं आहे, त्याला विराजमान करायचा. आणि नाभीच्या वर ग्रंथराज असणं पाहिजे म्हणून आपण घेतोय. आणि दोन्ही हातानं का नाही त्याला उचलायचं, एका हातानं ग्रंथराज उचलू शकत नाही, कसं बी पुस्तक उचलायचं नाही, दोन्ही हाताने व्यवस्थित उचलायचं, व्यवस्थित ठेवायचं. आणि मनोयोग, शुभ मनोयोगपूर्वक त्याला वाचणं आवश्यक आहे, याला म्हणतात बहुमान. हे बहुमान आहे. अन्निन्नव काय, गुरु का या ग्रंथ का नाम नाही छिपना. गुरूंचं किंवा ग्रंथाचं नाव लपवायचं नाही. आता ही मरणकंडिका ग्रंथ चालू आहे, अमित गती स्वांबांचं आहे, हे लपवायचं नाही, ते सांगतच राहायचं, त्याला अन्निन्नव म्हणतात. व्यंजनशुद्धी काय, श्रुत ज्ञान की मूल जड़ ककारादि व्यंजन अर्थात शब्द है, क्योंकि शब्द ही द्रव्य श्रुत है, दूसरों को ज्ञान कराने में हेतु है. अर्थशुद्धि
के आधार है तथा इस शब्द श्रुत से ही वस्तु का यथार्थ स्वरूप ज्ञात होता है। अतः ककारादि व्यंजनों का शुद्ध उच्चारण करना, व्यंजन शुद्ध आहे, स्वाध्याय करताना शुद्ध पाहिजे, व्यंजन शुद्धी याला म्हणलेलं आहे. काय सांगितलं? श्रुत ज्ञानाची मूळ जड काय असेल? क ख ग ककारादी, ह्याला ककारादी म्हणलं, व्यंजन म्हणलेलं आहे, व्यंजन आहे ते. क ख अधिक व्यंजन आहे. आणि शब्द, त्या व्यंजनापासून जे शब्द होतात ते शब्द द्रव्यश्रुत आहे. आणि हे ज्ञान करून घेण्याच्या हेतूक नाही, अर्थशुद्ध म्हणजे की नाही ते शुद्ध वाचणे, ते सगळं आधार, याला शब्दश्रुत म्हणतात. आणि वस्तूंचं यथार्थ स्वरूप त्याच्यामुळं ज्ञान होते आपल्याला. म्हणून जे ककारादी व्यंजन आहे त्याचं शुद्ध उच्चारण करून वाचणे, उच्चारण करणे, याला व्यंजन शुद्धी म्हणलं आहे. चुकीचं झालं तरी की नाही त्याचा तेवढं पुण्य पडत नाही पदरात, ही गोष्ट महत्त्वाची. शिकताना ठीक आहे हो, शिकल्यानंतर तर आता ज्यांना ज्ञान आहे किंवा करू शकतात त्यांनी तर करायला पाहिजे ना. या गोष्टी आहेत, अशा गोष्टी आहेत, शिकून घ्यायला पाहिजे. नाही येत असेल तर गुरूंच्याकडे शिकून घ्यायचं या गोष्टी, किंवा कोण जे ज्ञानी आहे त्यांच्याकडे शिकून घ्यायचं. या गोष्टी करणं आवश्यक आहे. अर्थशुद्धि, जिस शब्द का जो अर्थ है उसे वहाँ वैसे ही प्रकरण आदि के अनुसार लगाना, अर्थात शब्दों के अर्थ का अविपरीत निरूपण करना अर्थशुद्धि है. म्हणजे जे शब्द नाही ज्या अर्थानं तिथे ठेवलेले आहेत त्या अर्थानुसारच लावणे ग्रंथामध्ये, आणि त्याचा अविपरीत निरूपण करायचं नाही, याला अर्थशुद्धी. स्वाध्याय करताना एखादा शब्द आम्हाला त्यातलं कळत नाही, आम्ही तसंच पुढं वाचत जातो. कळत नाही त्यावेळी की नाही ते लिहून ठेवायचं आणि विचारायचं, त्याचा काही संबंध नाही. परंतु ज्यांना कळते त्यांनी नाही तोच अर्थ लावायचा, त्याला बदलून अर्थ लावायचं नाही, ही गोष्ट सांगितली. त्याला अर्थशुद्धी म्हणलेलं आहे. उभयशुद्धी म्हणजे व्यंजन आणि अर्थ शुद्धि को तदुभय शुद्धि कहते हैं. म्हणजे व्यंजन शुद्धी आणि अर्थशुद्धीपूर्वक ग्रंथ पडणं उभय शुद्धी आहे. म्हणजे अभ्यास करत असताना शब्द बी शुद्ध वाचायला पाहिजे आणि त्याचा अर्थ बी व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे, याला उभय शुद्धी म्हणलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. ज्ञानाभ्यास का यह 8 प्रकार का परिकर 8 प्रकार के कर्मों को दूर करने में संयोगी है. अतः इन शुद्धियों की उपेक्षा नहीं करनी चाहिए. म्हणजे ज्ञानाभ्यास करताना ह्या 8 प्रकारच्या परिक्रमांना किंवा 8 प्रकारच्या परिक्रमामुळे कर्मांना दूर करण्यामध्ये ही 8 प्रकार नाही सहयोग आहेत. म्हणून या शुद्धींची उपेक्षा न करता आम्ही ज्ञानाभ्यास करणं आवश्यक आहे, हे सांगितलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही जर या 8 प्रकारच्या शुद्धी ठेवल्या नाहीत तर ज्ञानाभ्यास पूर्ण होऊ शकत नाही, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता पुढच्या याच्यामध्ये सांगतात चारित्र्य विनय. 8 प्रकारच्या शुद्धी दिल्यात ते सांगितले की आता तेच काय सांगितलं, विनय, कालशुद्धी, अवग्रह, बहुमान, अन्निन्न, व्यंजनशुद्धी, अर्थशुद्धी आणि उभयशुद्धी, हे जे सांगितले तेच की 8 प्रकार. चारित्र्य विनय. आता पुढच्या याच्यामध्ये सांगतात चारित्र्य विनय. चारित्र्य विनयचे पहिला गाथा सांगतात, त्यानंतर गाठाकंठ करूया आणि मग म्हणूया काय सांगले. कुर्वतः समितिर्गुप्तिः प्रणिधानस्य वर्जनम चारित्र विनय साधर जायते सिद्धि साधक. तर इथं आचार्य बघून काय म्हणतात, समितियों गुप्तियों का पालन तथा प्रणिधान का परित्याग यह चारित्र विनय है. यह चारित्र विनय साधुओं की सिद्धि का मूल साधक है. चारित्र विनय कशाला म्हणलेला आहे? 5 समिती म्हणजे इरिया समिती, भाषा समिती, एषणा समिती, आदानिक्षेप समिती आणि उत्सर्ग समिती, ही 5 समिती, आणि मनगुप्ती, वचनगुप्ती आणि कायगुप्ती, हे जे 5 समिती आणि 3 गुप्ती आहे यांचं पालन करणे आणि परिधानाचं त्याग करायचं, की त्याच्या विपरीत काय असेल त्या गोष्टी सगळ्या त्याग करायच्या, याला चारित्र्य विनय म्हणलेलं आहे. आणि चारित्र्य विनय हे साधूंच्या सिद्धींचं मूल साधक आहे. म्हणजे मोक्षाची सिद्धी करून द्यायला मूळ कारण काय असेल तर हे 5 समिती आणि 3 गुप्ते आहेत म्हणून सांगितलं आहे. आणि हे चारित्र्य विनय आम्ही करणंच आवश्यक आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे इरिया समिती याचा अर्थ काय असेल तर 4 हात भूमी बघून चालणे. भाषा समिती काय असेल तर बोलताना कुणाचीही विपरीतता काय होऊ नये, किंवा विनयपूर्वक, आदरपूर्वक, हित मित प्रिय बोलायला पाहिजे, याला भाषा समिती म्हणतात. एषणा समिती काय माहिती आहे? एषणा समिती याच्या अर्थ आहार करत असताना शोधन करून आहार करायचा. एकही कुठलाही पदार्थ नाही शोधन न करता आहार करता कामा नये, याला एषणा समिती. कारण की ती एषणा समिती आमची काय
ते कुठले कुठले काय पदार्थ दिल्यात ते सगळे शोधन करायला पाहिजेत आणि शोधन करूनच ते ग्रहण करायला पाहिजे. त्याला येशनाशुद्धी म्हणतात. आदान निक्षेपण समिती म्हणजे काय वस्तू घेताना पिंची मार्जन करून घेणे, शास्त्र पडत असताना पिंची मार्जन करून घेणे, कुठल्याही गोष्टी आता कुठं बसणार आहे तिथे पिंची मार्जन करणे, याला आदान निक्षेपण. आदान निक्षेपण म्हणजे घेणे देण्याच्या ज्या क्रिया आहेत ते महाराजांनी पिंची मार्जन करूनच करायला पाहिजे, याला आदान निक्षेपण समिती म्हणतात. आणि उत्सर्ग समिती याचा अर्थ लघुशंका आणि दीर्घशंका करत असताना तिथलं असं निर्जंतुक स्थान बघून तिथं पिंची मार्जन करून त्या ठिकाणी काडगीला ते बसले पाहिजे किंवा लघुशंकेला बसलं पाहिजे, याला उत्सर्ग समिती. उत्सर्ग म्हणजे जे नाही मल उत्सर्ग होतोय बाहेर त्याच्यावेळीची जी शुद्धी समिती आहे ती उत्सर्ग समिती आहे. म्हणजे त्यावेळी निर्जंतुक जागेवर त्या जागेचं परिमार्जन करून अशा ठिकाणी बसलं पाहिजे, याला उत्सर्ग समिती म्हणतात. आणि 3 गुप्ती म्हणजे मनाला गुप्त करणे, मनाच्या विपरीत कार्य जे आहेत ती सगळी रोखणे, अशुभ प्रवृत्तींना रोखणे, याला मन गुप्ती म्हणतात. वचनगुप्ती वचनाच्या विकृत कार्यांना किंवा वचनाला विपरीत वचनांना रोखणे, याला वचनगुप्ती म्हणतात. आणि काय गुप्ती शरीरावे विपरीत अशा चेष्टा करायची नाहीत, याला काय गुप्ती म्हणतात. ह्या तिन्हींना पालन करणे याला चारित्र्य विनय म्हणलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मला काय जरी येत नसलं, नमोकार मंत्र जरी येत नसला, काय सांगवले बघा, हे महत्त्वाचं आहे, हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. नमोकार मंत्र जरी येत नसला, कुठला ग्रंथ जरी येत असला, परंतु या 5 समिती आणि 3 गुप्तींचं पालन करीत सुद्धा केवल्यानं होऊ शकते. यालाच अष्टप्रवचन मातृका म्हणतात. 5 समिती आणि 3 गुप्ती याला अष्टप्रवचन मातृका म्हणतात. आणि नुसता अष्टप्रवचन मातृका जरी असले तर केवल्यानाची प्राप्ती होत्या. शिवभूती जे मुनी होते ते शिवभूती मुनींना केवल्यानाची प्राप्ती त्या अष्टप्रवचन मातृकामुळे झालत्या. ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण की 5 समितीचं निर्तिचारपूर्वक पालन करणे आणि 3 गुप्तींचं निर्दोष आणि निर्तिचारपूर्वक पालन करणे हे केवल्यानाला कारण होऊ शकते. म्हणून इथं सांगितले काय, यह चारित्र विनय साधू के सिद्धी का मूलक आहे, म्हणजे मोक्ष साधनेला मिळवून देणार आहे, त्या सिद्धीला प्राप्त करून देणार आहे म्हणून सांगितले. म्हणून हे 5 समिती आणि 3 गुप्ती म्हणजेच अष्टप्रवचन मातृका. आजपर्यंत अष्टप्रवचन मातृका केवल्यानाला कारण होतात हे ऐकत होतो आपण, परंतु ते काय आहेत, हे 5 समिती आणि 3 गुप्ती म्हणजे 8, ह्या 8 झाल्या अष्टप्रवचन मातृका. आणि याच्या माध्यमातून आम्ही मोक्ष प्राप्त करून घेतोय हे सांगितलेलं आहे. आता पुढे सांगतात परिनिधान के भेद और उनके लक्षण. आता इथं परिनिधानपूर्वक करायचं आहे, परिनिधानचा त्याग करायचा आहे हे चारित्र म्हणलेलं आहे. म्हणजे परिनिधानचे भेद काय आहेत आणि त्याचं लक्षण काय हे विचारलं. पुढची गाथा कंठस्वराने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. प्रणिधानम द्विधा प्रोक्त मिंद्रिय निंद्रियाश्रयम शब्दादि विषयम पूर्वम परम मानादि गोचरम. आचार्य भगवान इथं सांगत आहेत प्रणिधान काय आहे ते सांगायलेत. त्या प्रणिधानाचं विषय आणि प्रणिधानाचं लक्षण हे सांगणार आहेत. इंद्रिय और कषाय रूप आत्मपरिणती होणं प्रणिधान है. काय म्हणते बघा, इंद्रिय रूप आणि कषाय रूप कने आपले परिणाम होणे, आत्म्याचे परिणाम होणे याला प्रणिधान म्हणतात. मग इंद्रिय 5 आहेत, स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि कर्णेंद्रिय, ही 5 इंद्रिय आहेत. आणि कषाय 25 आहेत. मग त्यामध्ये कषायमध्ये 25 कषाय माहिती आहेत, माहिती आहे ना. अनंतनमंदी क्रोध मान मायालोभ, अप्रत्याख्यानावरून क्रोध मान मायालोभ, प्रत्याख्यानावरून क्रोध मान मायालोभ, संजलन क्रोध मान मायालोभ, हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा स्त्रीवेद पुरुषवेद नपसवेद, हे 25 कषाय आहेत. यांच्यामध्ये कने आत्म्याची परिणती होणे, यांच्यामध्ये आत्म्याची परिणती होणे याला परिणिधान म्हणलेलं आहे. परिणिधान 2 प्रकार काय आहे, इंद्रिय परिणिधान और अनिंद्रिय अर्थात मन प्रणिधान. म्हणजे काय, प्रणिधान 2 प्रकारचे आहेत. एक प्रणिधान कुठलं आहे, इंद्रिय प्रणिधान, आणि एक सांगितलं आहे मन प्रणिधान. म्हणजे इंद्रिय सोडून जो प्रणिधान असतो तो मन प्रणिधान. कारण की त्यापुढे काय सांगतात बघा, शब्द रस आदी विषय रूप आत्मपरिणती इंद्रिय प्रणिधान है. शब्द रस पुद्गल वर्ण आदी जे रूप आदि आत्म्याची परिणती होते त्याला इंद्रिय प्रणिधान म्हटलेलं आहे. आणि मन मान मदादी कषाय विषयक जे आत्म्याची परिणती होते त्याला अनिंद्रिय म्हणजे मन प्रणिधान म्हणतात. 2 प्रणिधानचं लक्षण आणि 2 प्रणिधान सांगितल्यात. ही गोष्ट प्रणिधानमध्ये हे 8 मग आले, कषाय सगळे येणार. हो, 25 कषाय सगळे येणार, 25 कषाय येणार. आणि इंद्रिय प्रणिधानमध्ये शब्द रस गंध वर्ण हे सगळे येणार.
त्याच्यामध्ये परिणती असणे म्हणजे इंद्रिय परिणधान, आणि 25 कषायामध्ये विषयक आत्माची परिणती म्हणजे मन परिणधान आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता पुढं आणि परत या गोष्टीला पेशल संपवून टाकतात, सांगतात की इंद्रिय परिणधान काय आहे आणि मन परिणधान काय आहे सांगायला पाहिजे, कळायला पाहिजे आम्हाने. हे नुसतं लक्षण सांगितलं, त्याचं विश्लेषणपूर्वक सांगायला पाहिजे ना. आता विश्लेषणपूर्वक सगळ्या गोष्टींना या पुढच्या 2 गाथेच्या माध्यमातून सांगतात. 118 नंबरच्या गाथेमध्ये आचार्य भगवान अमितगती स्वामीजी मरणकंडिकेच्या ग्रंथामध्ये परत आणि इंद्रिय परिणधान काय हे सांगायल्यात. उक्तम शब्दे रसे रूपे स्पर्शे गंधे शुभे शुभे रागद्वेष विधानम यत् दातदम प्रणिधानकम. तर इथं आचार्य भगवान काय म्हणतात, शुभ या अशुभ अथवा मनोज्ञ या अमनोज्ञ शब्द रस रूप स्पर्श और गंध में राग द्वेष होना इंद्रिय परिधान है. आता स्पष्ट सांगितलं बघा. शुभ अशुभ मध्ये, मनोज्ञ अनमनोज्ञ मध्ये शब्द रस रूप स्पर्श आणि गंध याच्यामध्ये राग द्वेष होणे याला इंद्रिय परिधान म्हणतात. आता पूर्ण डीपमध्ये सांगितलं. या डीपमध्ये का, कारण शुभ अशुभमध्ये, मनोज्ञ अमनोज्ञमध्ये शब्द रस रूप स्पर्श गंध यात राग द्वेष होणे. आता अशुद्ध शब्द कोणी काढला तुमच्या कानावर पडला त्यामध्ये सुद्धा राग द्वेष करायचे नाही, शांत बसायचं. मग एक तर म्हणा तो शब्द काढालाय, तो शब्द नाही काढत असला, माझं काही चुकलं असलं शब्द काढालाय तर माझं चुकलंय म्हणून ग बसा, आणि चुकलं नसेल तर शब्द काढालाय तर माझ्या कर्माचा उदय म्हणून ग बसा. हे समजून घ्यायला पाहिजे. कोण काय बोलतंय, कोण किती टीका करतंय, कोण काय म्हणतंय, याच्यापेक्षा आपली आत्मपरिणती काय आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. शांती आणि संयमपूर्वक सगळ्या क्रिया करणं सगळ्यात महत्त्वाचे आहे. कोण बोललं म्हणून त्याला लगेच प्रत्युत्तर देणे. आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी दोहाल शतकमध्ये एक दोहा म्हणलेला आहे, उत्तर को उत्तर ना देना सबसे बडा उत्तर होता है. उत्तराला उत्तर दिले तर परत आणि वाढत जाते. मग उत्तरला उत्तर न देणे सगळ्यात मोठं उत्तर आहे म्हणून आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी दोहा शतकमध्ये म्हणलेलं आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. जसं होणार आहे तसं होणार आहे, ती काय कोण टाळणार आहे? कोण किती जगातली सगळी माणसं आली, जसं होणार आहे तसं होणार आहे, कोण टाळू शकणार नाही. मग आपण सगळ्यात शांत बसणे, संयमी राहणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हो, हाच धर्म आहे खरा, ते कळून घ्यायला पाहिजे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. कवा कळणार नाही, आपण एक अभ्यास रूपामध्ये थोडं थोडं पुढं करत गेले तर कळणार आहे की. आज म्हणा माणसांनाच तुम्हाला कोण माणसं बोलतात असं आहे काय? महाराजांना कोण बोलत नाही? सगळ्यांना सगळी बोलतात. एक गोष्ट काय, धर्म समजून घेतला म्हणून शांत बसण्याची कला आमच्याकडे आहे, आणि तुम्ही बी ती कला अवगत करायला पाहिजे. खरा धर्म म्हणजे तेच आहे. विपरीतमध्ये सुद्धा नाही चांगले भाव करून शांत राहणे हे खरा धर्म आहे. सगळ्यात महत्वाचे या गोष्टी. आणि इथं तर आता शुभ अशुभ मध्ये, मनोज्ञ अमनोज्ञ मध्ये शब्द रस रूप स्पर्श आणि गंध या सगळ्यात राग द्वेष न करणे इंद्रिय परिणधान आहे. आम्ही हे पाहायला पाहिजे. हो, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता पुढे सांगतात, पुढच्यामध्ये सांगायला मन परिणधान, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर मन परिणधानामध्ये आचार्य भगवान काय सांगतात हे सांगितलंय. मान माया मद क्रोध लोभ मोहादि कल्पनम अनिंद्रियाश्रयम नेयम परिधानम नममने कधा. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात, मान माया मद क्रोध लोभ एवं मोहादि भाव मन में उत्पन्न होना, अनिंद्रिय अर्थात कषाय प्रणिधान, यह अनेक प्रकार का है. मन प्रणिधान काय आहे? मान माया लोभ क्रोध मद मोह हे सगळे भाव का नाही मनामध्ये उत्पन्न होणे, याला मन प्रणिधान म्हटलेलं आहे. किती डीप आहे बघा हे. ते मन प्रणिधान किती डीप आहे. आणि याला क्रषाय प्रणिधान सुद्धा म्हणतात. हे अनेक प्रकारचं आहे. आणि ह्या कुठल्या गोष्टी मनामध्ये उपलब्ध होऊन द्यायचं नाही. आल्या तरी की नाही त्याला कुठल्या तर रूपानं रोकायचं. स्वाध्यायाच्या रूपानं रोपा, ध्यानच्या रूपानं रोपा, परत काहीतरी दुसऱ्यामध्ये मन गुंतवून रोकापर्यंत रोका. ह्या गोष्टी होत असतात, ह्या होणार आहेत. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही म्हणशाल मग या सगळ्याला कसं काढायचं. आता मला सांगा, क्रोध मान मायालोभ हे 10व्या गुणस्थानपर्यंत आहे, महाराजांना बी असणार आहे. परंतु एक त्याच्यामध्ये जेवढी की नाही त्या गोष्टीला जेवढं दाबता येईल तेवढं तर करा ना. जेवढं आम्हाला जमते तेवढं तर किमान करणं आवश्यक आहे ना. 10व्या गुणस्थानामध्ये मी सगळं करत बसलो, काय उपयोग होणार आहे? मंद कशाही कवा करणार आम्ही.
ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही म्हटलं नाही सगळं काढून टाका, मंद कशाही तर आम्ही बनायला पाहिजे ना. क्रोध, मान, माया, लोभ हे मंद तर बनायला पाहिजेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी ग्रंथामध्ये गोष्ट सांगितल्या, जो सगळ्या गोष्टी या गोष्टी पालन करत आहे. आता समजा कोणी जीव आहे की ज्यानं रत्नत्रयाची आराधना जो जीव करला आहे आणि तो रत्नत्रयाची आराधना करताना मंद कशाय सहित करला आहे, तर इंद्रपदांना प्राप्त करणार. काय म्हणाले? आणि त्यात कशायांची वरचढ झाली, मग पद खाली आली बघा. आणि सेकंदला होते, परंतु ते आवश्यकची सगळी गिनता तुम्ही इथल्या कोर्टात ना इथल्या जज पासून वाचू शकताय, परंतु कर्माच्या जज पासून कोण वाचत नाही. तिथं हिशोब सगळा द्यायला लागतोय, कोण किती बी मोठा मायकाला असून दे. ही गोष्ट महत्वाची आहे, ही गोष्ट महत्वाची आहे हो, ही आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळं आम्ही आमच्या पहिल्या परिणामांना, अंतरंग गोष्टींना आणि आमच्या क्रोधमान मायाला म्हणा किती आम्ही सांभाळतो हे बघायला पाहिजे पहिला. ही गोष्ट महत्त्वाची आहे ना, सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणून सांगितलं. आता पुढे प्रश्न करतात, इंद्रिय प्रणिधान और कषाय प्रणिधान से आत्मा का अर्थात चारित्र का क्या अभिनय होता है. आता काय सांगायला प्रश्न केलाय, इंद्रिय प्रणिधान आणि कषाय किंवा मन प्रणिधान आहे, त्याच्यामुळं आत्म्याचं किंवा चारित्र्याचं अभिनय काय होतोय हे विचारलं. आता हे समजून सांगणार आहेत. पंचेंद्रियों के मनोज्ञ अमनोज्ञ विषयों में राग द्वेष होना इंद्रिय प्रणिधान है, तथा आत्मा को जो कष्टी है अर्थात कष्ट देती है उसे कषाय कहते हैं. जैसे वृक्ष की छाल का रस वस्त्र से संबंध हो जाने पर उसकी सफेदी और स्वच्छता को आच्छादित कर देता है, वस्त्र को टिकाऊ कर देता है और उसका वस्त्र से दूर हो जाना भी अशक्य होता है, वैसे ही आत्मा से संबंध होने वाली कषाय आत्मा की ज्ञान दर्शन रूपी शक्ति को आच्छादित करती रहती है, आत्मा में कर्मों की स्थिति को दृढ़ करती रहती है और आत्मा से बड़े कष्ट अर्थात प्रबल पुरुषार्थ पूर्वक छूटती है. इस प्रकार के इन दोनों प्रणिधानों में मन की एकाग्रता होना अर्थात राग द्वेष निवृत्ति रूप आत्मपरिणति न होना ही चारित्र का अभिनय है. काय म्हणलेलं आहे बघा. आता समजून सांगायला तिथं काय सांगतात, पहिला दोन्ही प्रणिधानं सांगायल्यात की पंचेंद्रियांच्या मनोज्ञ आणि अमनोज्ञ विषयामध्ये किंवा त्याच्यापुढे जाऊन शुभ अशुभ या विषयामध्ये राग द्वेष होणे इंद्रिय प्रणिधान आहे, हे तर कळलं. परत त्यानंतर काय सांगितलं आहे, आत्मा जे आहे त्या आत्म्याला कसण्याचं काम कोण करणार आहे, तर कषाय करणार आहेत. कष्ट देण्याचं काम त्यांना कषाय म्हणतात. मग कषाय परिधान म्हणजे काय, आत्म्याला जे कष्ट देते ते कषाय परिधान आहे ना. उदाहरण काय दिलं, जसं वृक्षाची साल किंवा रस हे वस्त्राला संबंध झाल्यानंतर त्या वस्त्राची सफेदी किंवा स्वच्छता आच्छादित होत्या ना, त्यावर डाग पडतोय ना, डाग पडल्यामुळं आणि ते वस्त्र टिकाऊ करते, म्हणजे ते सहसा का नाही ते वस्त्राचं ते डाग निघत नाही हो सहसा. ऊस त्या वस्त्रापासून ते दूर होणं नाही अशक्यप्राय गोष्ट आहे. ते डाग त्या वस्त्रापासून दूर होणं लय अशक्यप्राय गोष्ट आहे. त्याप्रमाणेच आत्म्यापासून संबंध झालेले जे कषाय किंवा कर्म आहे ते आत्म्याचं ज्ञान दर्शन रूपी शक्तीला झाकून टाकतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि आत्म्याला कर्माच्या स्थितीमध्ये दृढ करतात. त्यामुळं कने आत्म्याला सगळ्यात जास्त कष्ट करायला लागतोय तरीसुद्धा त्याची पुरुषार्थ होऊ शकत नाही. का, त्या कर्मामुळं ते कर्म चिटकले ना. म्हणून या दोन्ही प्रकारची जी प्रणिधान आहे ती मनाची एकाग्रता ही नष्ट होणार आहे त्याच्यामुळं. आणि रागद्वेष निवृत्तीरूप आत्मपरिणती न झाल्यामुळं चारित्र्याचा अभिनय होते ना. ही गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून पटवून सांगितलं चारित्र्याचा अभिनय अशा पद्धतीचा आहे. आता पुढं आणि परत या गोष्टीला पुष्ट करतात. या विषयाला आपण दुपारी घेऊया, कारण की आचार्य भगवान पुढं अतिशय सुंदर कुणाकुणाचं चारित्र्य कशा पद्धतीनं पाळायचं आहे ही दुपारच्या सत्रामध्ये सुंदर रीतीने सांगणार आहेत. दुपारच्या मी एवढीच भावना करतो की जे आचार्य भगवंतांनी विनय सांगितले आहेत त्या विनयांची शुद्धी राखून आपण आपल्या जीवनाला उत्कृष्ट बनण्याचा आणि चारित्र्यामध्ये दृढ करण्याचा प्रयत्न करावा एवढी भावना करतो. आणि वाणीला विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागर